सन्मानासाठी माहिती का आदरणीय विनय वरे विनंती करे आदरणीय भावेश किनेजी यांचा सत्कार करायचा आहे. भावेश किनेजी यांचा विचार करायचा एक गोड व्यक्तिमत्व कोणतं पण काम सांगितलं की स्माइल देऊन कंप्लीट करून देणार एक गोड व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा इकडे येतो. चित्त सन्मान असू दे, महाराजाचे दर्शन असू दे, कोणतंही काम असू दे सुखरूपरित्या पूर्ण करून देणार एक गोड व्यक्तिमत्व भावेश किनी यांच्या इकडे येतो. चित्त सन्मान आदरणीय विनय वरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. चला युट्यूबच्या माध्यमातून सुंदर श्याम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून टिपताना आदरणीय विनयजी वरे यांच्या हस्ते भावेश किनेजी यांचा यथोचित्त सन्मान. थँक्यू, तुमचे मनापासून आभार. वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उपस्थित राहिलात. चला सामन्याच्या दिशेने वळतोय आपण. सामना सुद्धा फायनलची अंतिमची मॅच चालू आहे. या अंतिमच्या सामन्यात कुठेतरी एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये वरद विनायक विरुद्ध ओम साई मनवेलवाडा. एक सहाय्यक समालोचक आपल्यासोबत कौस्तुभ मेहर जोडलेले जातील. आता स्कोर सांगायचा आहे. 3 चेंडू 3 धावा. हो ये क्या हुआ? काय सर्वात सबसे बड़ी गलती है क्योंकि आकाश ने इस टूर्नामेंट में सबको प्रभावित करून सोडणारी कामगिरी केली होती आणि आता तंबूच्या आसरेला गेलाय. विकेट आला, ब्रेक थ्रू आला. जाऊया ऐकूया डीजेला. चला या स्पर्धेसाठी खरोखर खूप सहकार्य केलेले आदरणीय सँडी मोरे साहेबांना विनंती असेल आणि बलवीरजी मोरे त्यांच्या सहकार्याने दोघं अतिथींना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. चला पिवळ्या पडद्याच्या आणि मुख्य मंचापासून थोडंसं लांब व्हायचंय कारण की उपस्थित मान्यवरांना याला जागा थोडीशी बनवायची आहे. त्यांना सुद्धा या मॅचचा आनंद घेऊया. अंतिम सामना आई जीवदानी सेवा संस्था पुरस्कृत पाचपायरी क्रिकेटला आयोजित PC चषक. कोणता संघ प्रथम पारितोषिकावर आपलं नाव कोरणार आहे? चला सामन्याच्या दिशेने आपण. चला तर एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकर 1 गडी बाद. या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत वर्ध विनायक डोंगरपाडा संघ या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. डीजे 2 मिनिटं थांबवतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत का? नेमा बॉईज कर्णधार येस. बीबी एकलव्य कर्णधार सुद्धा आले. तर टॉस सोडून घ्यायचा आहे. पुन्हा गेलाय सिंगल साठी. विपुल तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झालं होतं. चौथ्या चेंडूवर आणि इतका मोठा गडी बाद झाला होता ना की सेमीफायनल मॅच मध्ये सर्वांना प्रभावित करून कामगिरी आतापर्यंत आकाशने करून दाखवली होती. त्याला बाद व्हावं लागले. आकाशचा विकेट गेल्यानंतर इकडे किती मोठा इम्पॅक्ट राहील, धावपलक कुठपर्यंत न्यायचंय, किती धावांचं टार्गेट सेट करायचं या माइंडसेटने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर धावपलक फक्त 5 धावा होत्या. कौस्तुभ 2 मिनिटं थांबवतोय. चला कॅमेरामॅन इथे फोकस करायचे. तिसऱ्या चौथ्यासाठी टॉस उडवला जातोय. It is a call. Yes, जितेश परब. कॉंग्रॅच्युलेशन. तृतीय पारितोषिक अँड हार्ड नेमा बॉईज संघ चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेत. चला सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. सामन्याच्या दिशेने वळूया. पहिला मोठा आदराचा उल्लेख केला होता की कौस्तुभ मेहर यांनी की आकाश करत तंबूच्या दिशेने जाताना दिसते. पहिल्या षटकात 4था चेंडू होती. त्यानंतर सामन्याचा लेखाजोखा पाहूया आपण. 10 धावा धावपलकर त्यात 5 चेंडूचा खेळ झाला. दबाव इतका आलाय ना की दबावामध्ये प्रत्येक चेंडू स्ट्राईक रोटेट होते. परंतु माइंडसेटनी गेम प्लॅन कशा प्रकारे चाललाय, या पहिल्या 2 षटकामध्ये तो गेम प्लॅन सक्सेसफुल झालाय का, या सर्व गोष्टींचा आतापर्यंत विचार केलाय. यावलेला गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गेला सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले खूप वेळ मिळाला. आपण वेळेचा उल्लेख केला होता विपुल आणि खूप वेळ मिळाला. वेळ मिळाल्यानंतर जागा मिळवली आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. त्यामुळे वेळ खूप महत्वाची आहे. वेळ प्रत्येकासाठी महत्वाची आहे आणि त्याचाच फायदा आतापर्यंत घेतलाय सनीने. जरूर कितना भी सिमट लो दोस्तों, हाथ से फिसलता जरूर है. ये वक्त है दोस्तों, किसी के लिए रुकता नहीं. आणि वेळेचा विचार केला कौस्तुभ मेहर यांनी धावफलक करती धावा 4 आणि धावफलक पुढे सरकताना
14 धावा धावफळ करते बघा. आता आकाश गरज बॅक टू द पवेलियन. ते कुठेतरी खंतीची बाब होती की कमबॅक करू शकतात का. येस सनी कमबॅक करू शकतो कारण की जी लीग स्टेजची जी चौथी मॅच होती एमसीसी संघासमोर शेवटच्या 4 चेंडूवरती 2 चौकार मारून सनीनी एक मोठं आव्हान सेट केलं होतं. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती श्रेयस गुरव. सूरजचे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू जास्तच बाहेर आहे त्यामुळे 15 धावा वाईट चेंडू आणि 15 धावा धावफळ करत. विपुल पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात आतापर्यंत केली थोडासा दबावामध्ये आणून ठेवलंय यावलेला ओमसाई मनलपाडा संघाला. हाच दबाव आहे त्यामुळे लेफ्टच्या बाहेर पुन्हा आता तेच घडलंय वाईट चेंडू आला. पुन्हा एकदा लगातार 2 अतिरिक्त धावफल करते ऍड झालं कुठेतरी गोलंदाजाच्या मनावरती सुद्धा आता प्रेशर असेल. पण हा सूरज या सूरज या गोलंदाजाचा उल्लेख केला ना विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये SPL ची स्पर्धा असू दे सभापती चषक असू दे की अक्ष 11 डोंगरपाडा चषक असू दे या तिन्ही स्पर्धा जिकडे क्वालिफायच्या मॅचेस होते ना या सूरजनी खूप हा सूरज विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये रात्री चमकतो. यांनी खूप वेळा प्रभावित केलेले आहे. गोलंदाजी मारवरती कमबॅक करू शकतो का सूरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सूरजचं कौतुक केलं परंतु सूरज इतक्या दबावामध्ये लगातार 3 अतिरिक्त धावा आल्यात वाईटच्या रूपाने आणि हे काम इकडे करावं लागणार आहे कारण पहिल्या 2 षटकामध्ये माइंडसेट प्रमाणे 14 धावा धावफळ करते होती. तो प्लॅन जो एक्झिक्यूट केला गेला होता पहिल्या 2 षटकामध्ये त्या प्लॅन मध्ये आकाशची विकेट आली होती परंतु आकाशच्या विकेट गेल्यानंतर तो चौकार आला होता आणि आता तब्बल 17 धावा धावफळ करतात. ती सर्वात जमेची बाजू आतापर्यंत वर्धविनायक डोंगरपाडा संघासाठी झाली गेली. 2 खेळाडूंमधून चर्चा टीम मीटिंग बोलावली गेली ती टीम मीटिंग मध्ये अखेरकार काय सिद्ध होईल हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु सनी आणि 2 मिनिटं थांबवतोय. चला मंचाच्या दिशेने जाऊ. मुख्य मंचाच्या दिशेने आदरणीय बल्लीजी यांचा आपण यथोचित्त सन्मान करणार आहे. आदरणीय बल्लीजींना विनंती असेल व्यासपीठावरती पुढे यायचं आहे. यांचा यथोचित्त सन्मानासाठी मी आमंत्रित करेन. आदरणीय दीपक ठाकूर विनंती करेन आणि बल्लीजींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलात मनापासून आभार असेल. चला आदरणीय बल्लीजींना विनंती असेल यांचा इकडे यथोचित्त सन्मान करण्यात येईल. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. आपल्यासोबत कस्तुरजी जुळलेले आहेत. कस्तुरजी मॅचचा लेखाजोखा सांगायचा आहे. 18 धावा धावफळ करते. 1 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. ओहो वेगवान चेंडू पायावर आदललाय आणि लेग बायच्या रूपाने आमचे पंचांनी अजून दर्शवले नाही परंतु इतक्या वेगाने होताना बॅटची एज घेतली असं आमचे पंच गंभीर सरांनी दर्शवले. पहा सुरुवात चांगली आहे. विकेट गेल्यानंतर दबाव नाही राहिला. सर्वात मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये आतापर्यंत विपुल राहिला गेला. तोच ना कारण की कमबॅक आणि बॅकअपचा तर क्रिकेटचा खेळ आहे. आता आकाश गरज जसं बॅक टू द पवेलियन पहिल्या षटकानंतर पाहिले तर कमबॅक करून दिलाय सनी. जबाबदारी आली 1 डाऊनच्या भूमिकेत सनी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसला. एक कमबॅक चांगला करून दिला आपल्या संघात. मोठा धावफलक पुन्हा एकदा मोठा प्रकार ओमकार लोटाकर चुकी करणार नाही. गडी बाद सनी तंबूच्या दिशेने कमांड डीजे. थँक्यू ब्रेक थ्रू आलाय आणि 20 धावा धावफळ करतेत. जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. हेमल नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा हो वेगवान चेंडू ब्लॉक होलचा मारा इतक्या वेगाने हात आला होता. हे कमबॅक आहे. पहा माइंडसेट म्हणून गेम प्लॅन करणं काय गरजेचं आहे. लगातार 3 वाईट या अगोदर हाताळले होते. त्यानंतर टीम मीटिंग बोलावली गेली होती आणि टीम मीटिंग मधून अखेरकार काय सिद्ध झालंय हे सुद्धा आता जिवंत उदाहरण आतापर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले सूरजने. येस उदाहरण दाखवलं बघा. कमबॅकचा उल्लेख केला तसं चांगला कमबॅक. 5 चेंडू आणि 21 धावा. धावफलकाची गती रोखली गेली. पुलटा चेंडूला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला नाही. हलक्या हाताने खेळून काढला. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करती धावा 22 2 आणि 2 गडी बाद. घेऊया ब्रेक. ऐक्य डीजे मार्फत एक संगीत. थँक्यू. विपुल 22 धावा धावफळ करतेत. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्की प्रयत्न असेल कारण की येणारे 6 चेंडू एक तरी मोठा फटका या षटकामधून पाहायला मिळेल. पण गोलंदाजी मारवरती जो गोलंदाज आहे ना त्याच्या नावावरती PCCच्या चषकातील पहिल्या हंगामातील हॅट्रिक नावावर चढले. या गोलंदाजाबद्दल काय म्हणशील. हलक्या हातानं सतीश आलाय.
सतीशने आपण हॅट्रिकचा उल्लेख केला, पण सतीशने इकडे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कामगिरी करावं लागणार आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा धावपल करत होत्या. या मैदानावर 30-35 धावा तितकेशा पुरेशा नाही आहेत. या धावांचा पाठलाग आतापर्यंत नाही झाला गेला. त्या माइंडसेटने सुद्धा आतापर्यंत सतीश कशा प्रकारे 5 चेंडू हाताळतोय हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. जे नाही आहे ना त्यालाच, जे नाही आहे त्याला होकारामध्ये बदलायला शिकावं लागणार. जे असाध्य आहे ना त्याला साध्य करावं लागणार. आणि जसा तू उल्लेख केला की 30 धावा नाही चेस केला, पण मागच्या सामन्याचा विचार केला तर वरद विनायक संघ 32 धावा कालच्या हंगामापासून मुंबईला 30 धावा कोणत्या संघाने चेस केला असेल ना तर वरद विनायक संघ. आणि ताकद आहे. ताकद काय आहे, कारण त्याच्याकडे बॅटर लाईनअप आहे, मोठी लाईनअप आहे. मोठा पटका मारचा प्रयत्न, चेंडू अडवला का, तर चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगले, त्यामुळे 1 धाव धावपलकर. एक कौतुक करायचं वाटतंय. सकाळपासून मी या स्पर्धेमध्ये जॉईन झालाय. हेमल दादा काय जबरदस्त कामगिरी करतोय. वयाचं ज्याप्रमाणे आहे ना, इतकं तर सोपं नाही आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत क्रिकेट खेळणं, परंतु ते सुद्धा ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर म्हणून त्यांनी आजच्या दिवसामध्ये करून दाखवलंय. नक्की खेळात वयाचा अडथळा नाही. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे. एज जशी नंबर ऑफ द क्रिकेट हे दाखवून दिले. हेमल भाऊसाने सकाळच्या क्षेत्रापासून प्रभावित केले. एक झेल सुद्धा सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुंदर टिपला होता. धावपळ करीत धावा 26-26. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, धावची संधी, गडी बाद. हेमल भाऊसर तंबूच्या दिशेने जाताना पुन्हा एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. धावपल कशा प्रकारे थांबलंय बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती होते. विपुलची चर्चा साधली होती, काय 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, परंतु सतीशचा उल्लेख केला होता आणि सतीशचा उल्लेख ज्या प्रकारे केला होता त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत सतीशने या षटकामध्ये करून दाखवले. 4 धावांचं षटक, 1 गडी बाद, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. मोठा पटका, ओहो वेगवान पटका, परंतु चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 27 धावा धावपलकावर, 28चा पाठलाग आहे हे शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये, जिकडे वर्धविनायक डोंगरपाडा संघाने ठेवलाय ओम साई मनेलपाडा संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये जातोय. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व सन्मानी अतिथी आणि मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने, आई जीवदानी मातेच्या अगदी पतित आणि पुनीत अशा आपण भागामध्ये आहोत आणि तेच सध्या मैदान आहे. या मैदानावरती सुरू असलेला हा मेगा फायनलचा मॅच आहे. पण फायनल नाही नुसता, फायनल टच देणारा मॅच आहेत आणि दोन्ही संघ मैदानावरती आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही टीम्स मैदानावरती रेडी आहेत. तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या मार्गदर्शनाने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आई जीवदानी पाचपारी सेवा संस्थेचे आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय वसंत बरे साहेब यांनाही आपण सध्याच्या घडीला मंचावरती पाहतात. त्यांच्या जोडीला बाबीजी किनी आहेत. त्यानंतर स्पर्धेच्या आयोजन करण्यामध्ये आम्हाला ज्यांनी संधी दिली ते आमचे मित्र अक्षयजी कांबळे देखील आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. भरपूर मान्यवर आहेत. चर्चा त्या गोष्टीची होईल, पण फायनलच्या मॅच मध्ये नक्की रन किती करायचे आहेत याची देखील चर्चा आहे. पहिलाच बॉल व्हायला पण तर बॅक टू बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मैदानावरती आलेले आहेत. सिंगल मैदानावरती पूर्ण वरद विनायक नाव नाही तर ब्रँड आहे. म्हणजे गेली मागच्या काही स्पर्धा जर पाहिला ना तर त्या स्पर्धेमध्ये वरद विनायकने इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. पण त्याच्या समोर असलेला संघ आहे तोही कमी नाही, तोही ओमसाई मनवेल पण आहेत. विरार प्रीमियर लीग प्रत्येकानं पाहिलेली आहे. त्या विरार प्रीमियर लीग मध्ये भरपूर काही गोष्टी पाहिल्या आहेत. ओहो कडक ड्राईव्ह, एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आल्या आहेत. इन्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. घडलंय काय मैदानावरती, बिघडलंय मैदानावरती आलं विकेट. फलंदाज बाद.
आणि विकेट मैदानावरती आला. विकेट आल्यानंतर आता एक गोष्ट झालाय, थोडासा दबाव निर्माण झालाय. पण आजचा दिवस जर पाहिला तर संडेचा दिवस, संडे फंडे आहेत आणि फंडेच्या दिवसामध्ये भरपूर सारा प्रेक्षक वर्ग आहेत. म्हणजे मैदानावरती जिथे लक्ष जाईल ना तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. घर बसल्या पाटील नेटवर्कला देखील भरपूर जण पाहतात. ते व्ह्यूअर्स किती आहेत तेही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहेत. गोलंदाज मैदानावरती पूर्णतः रेडी आहेत. नवीन बॅट्समन मैदानावरती सूरज दाखल झाले आहेत. क्षमता या खेळाडूकडे आहेत, ॲबिलिटी या खेळाडूकडे आहेत. पण दुसऱ्या बाजूला कुशल आहे. कुशल नेहमी संघासाठी क्रुशल ठरतोय. तो कुशल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मैदानावरती तकदील केली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. 3 चेंडू आतापर्यंत मैदानावरती फेकून झाल्यात. धावफलकावरती 2 धावा आहेत. कुशल पुन्हा एकदा हलक्या फक्त चेंडूला मात्र स्लाइस केलं, ढकलून दिलं बॉलला. 1 धाव मैदानावरती पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. चेंडू फेकून झालं मैदानावरती आतापर्यंत षटकातील 4 बॉल फेकून झाले. धावफलकावरती 3 धावा. टार्गेट नाव 28. 28 धावेचं टार्गेट मैदानावरती घेऊन उतरलाय वरद विनायक. हलक्या चेंडूला मात्र कधी कधी म्हणतात ना की क्रिकेटमध्ये मोठ्या पटक्याने क्रिकेट खेळलं जातात, पण मी म्हणतो मोठ्या पटक्याने नाही क्रिकेट खेळलं जात. क्रिकेट मानसिकतेने खेळलं जात आहेत, माइंड न खेळलं जात आहेत. ज्याच्याकडे माइंड आहे तो क्रिकेटमध्ये यशस्वी होणार आणि माइंड दाखवण्याचा प्रयत्न सध्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये होतोय. हो अचानक घुसली घेतली पुन्हा धावचीची संधी. विकेट आणखीन एक विकेट गमवावी लागलाय. फलंदाज बाद. ब्रेक झाला डीजेचा. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना, क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जात आहे क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर मैदानावरती कष्ट करावे लागतील. आणि सध्या कष्ट कोण घेत आहे? कष्ट क्षेत्ररक्षण करणारी टीम वरद विनायक घेतोय. म्हणून मी म्हटलं ना, हे 2 नावं नाहीत, एक ब्रँड ॲट ब्रँड. विरार प्रीमियर लीग प्रत्येकानं पाहिली होती त्या मनवेलपाड्याच्या नगरीमध्ये, त्या मोरेगावच्या मैदानाच्या जवळपास आपण ती स्पर्धा पाहिली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना पाहिलं. ओमसाई मनवेलपाडाही पाहिलं. त्याच्यानंतर आपण काही अक्ष 11 मध्ये खेळाडू केले, काही वरद विनायकचे खेळाडू आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिले होते. तर तेच खेळाडू आहेत. पंच आपल्याच परिसरातील एक नामवंत पंच परशुरामजी पाटील गंभीर सर आहेत, ज्यांना खरं तर या सखोल क्रिकेटचा अभ्यास आहेत. आणि नुसतं पंचांची कामगिरी नाहीत, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील परशुरामजी पाटील गंभीर सर यांना आपण नेहमी पाहिलेले आहेत. ते सध्या मैदानावरती पंचांच्या माध्यमातून आहेत. गोलंदाज रेडी आहेत. हेमल आल्यात. हेमल ड्राईव्ह केला, हलक्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मैदानावरती घेतले गेले आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या लगावल्या गेल्या आहेत. 5 धावा. मॅन ऑफ द सिरीज विराट प्रीमियर लीग मध्ये मिळवणारा बायसिकल मॅन श्रेयश या टीम मध्ये आहेत. तो देखील फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सोडून दिलाय बॉल. विकेट कीपर मितेशच्या हातामध्ये निघून गेलाय, परंतु पंचाने 2 धावेमध्ये फैलावलाय. व्हाईट बॉल. धावा 6 ऑन स्कोर कार्ड. 22 पाहिजे अजूनही. हलक्यादाने चेंडूला मात्र ड्राईव्ह केला, हलक्यादाने सिंगल घेण्याचा प्रयत्न. फायनलची मॅच आहे म्हणून मी म्हटलं ना, फायनलचा मॅच, फायनलचा सामना, फायनल टच देण्याची वेळ आहे. आता एकमेकांवरती भारी पडायचं आहे. मागे काय झालं नाही विसरायचं आहे. आता काय करायचं आहे त्याच्यावरती विचार करायचा आहे. दोन्ही संघ तेच विचार करतायत. हेमल पुन्हा मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. हेमलचा बॉल बॅक टू थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्डला गेलं, ड्राईव्ह केलं, सिंगल मैदानावरती कंप्लीट केली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. सुंदर असं आयोजन आई जुदानी मातेच्या पदस्पर्शाने झालेली नगरी आणि हे मैदानही आपण पाहतात आई जुदानी मैदान. बॅकवर्डला गेले, पुन्हा ड्राईव्ह केलं, सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या सिंगल डिजिटनं पुढे जात असताना पाहायला मिळतात. 9 धावा. मानसिकतेवरती क्रिकेट खेळलं जात आहेत, बहुधा तुमच्या प्लॅनिंग वरती क्रिकेट खेळलं जात आहेत आणि बॉल फेकून झालं आतापर्यंत 4. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. फुल टच बॉल. ओहो व्हॉट अ फील्ड. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सर्वाधिक महत्वाचं जमेची आणि जिमेची बाजू काय आहेत. मैदानावरती तुम्हाला बॉल अडवायचा आहे आणि ड्राईव्ह केलं, स्वतःला झोकून दिलं, अगदी पडले, वाकले, झुकले, परंतु मैदानावरती उठून पुन्हा एकदा या बॉलला अडवण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 10 रन. मनात इच्छाने खरेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. मनात इच्छाने खरेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल आणि आचरणात निरंतर असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. करू शकतोय हे स्वतःला म्हणायचं आहे.
चांगला बॉल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मला ड्राईव्ह केलं गेलं. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर पाहता पाहता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 ओव्हरमध्ये अजून एकही बाउंड्री आलेली नाहीत. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा जावटीचे कडे. ऐकूयात एक सुपर हिट सॉन्ग. थँक्यू. 12 बॉलमध्ये 17ची गरज आहे पण मजा येणार 12-17चा मॅच आहे. आता प्रत्येक जण काय पाहतो माहिती का, एक बाउंड्री कडे पाहतोय, दुसऱ्या बाजूला वरद विनायक काय पाहतो माहिती का, एखाद्या विकेट कडे पाहतोय. 12-17 वाला मॅच आहे. आकाश करत आल्यात. पहिलाच बॉल चाललाय. 1 2 3 अगेन 4 बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन चौकार. चौकार आलाय. मॅच बनलाय. गरमागरमीचं वातावरण आहे. 11 बॉल 13ची गरज आहे. 11-13 वाला मॅच आहे म्हणून म्हटलं ना, गरमागरमी वाला मॅच आहे. सुपर हिट वाला मॅच आहेत. काही जण आता जेवून पण आले असते, रविवारचा दिवस आहेत, मस्तपैकी घरामध्ये जेवून आल्यात पण आता मॅचही पाहण्यासाठी आल्यात. 11 बॉल 13. 11-13 वाला मॅच आहे. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. चौका टोकणारा बॅट्समॅन मैदानावरती सूरज सध्या आहे स्ट्राईक एंडला. सेन्सिबल क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमकता नाही कामी आहेत. क्रिकेटमध्ये सेन्सिबलही कामी येत आहेत. तुमची शिस्त प्रियता देखील कामी येत आहेत. दाखवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झालेला आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. 10 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे. 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आई जुदाने मैदान किती खचाखचा भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम PCC 5 पायरी क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. यशस्वी आतापर्यंत ठरलेली आहेत. ड्राईव्ह आहे, फटका खेळलाय. ओ नाही ना मुन्ना ना. आता आकाशही सांगतात, बाकीही सांगतायत थोडा बॉल खाली राहिलाय आणि पंच देखील ॲक्युरेट लक्ष आहे. परशुराम पाटील गंभीर सर, हे तो ओल्ड खिलाडी आहे, हे जुने पंच आहेत, नाही सांगतायत आणि योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. संघाचे एकूण धावा 17. 17 ऑन दी बॉल स्कोर कार्ड लगावले गेलेत. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते, परंतु मिळालेल्या पानावरती एक चांगला डाव तुम्हाला खेळता आला पाहिजे. पाहूया कोण चांगला डाव खेळणार. ओहो, ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना, अच्छे गेंदो का सन्मान करो और बुरे गेंदो का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि तेच रहस्य दाखवण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहे. सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत 18. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत. पाहूयात 4 बॉलचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. 8 बॉलचा खेळ आहे. 10 धावांची गरज आहे. डिस्टन्स 2 धावांचा आहे पण डिस्टन्स 2 नाही, फायनलच्या पहिल्या क्रमांकाचाही आहे. बॅकवर्डला गेले. शेवटच्या मोमेंटला फक्त बॅट आहे, ती बॅट थोडीशी स्लाइस केली आणि त्या ठिकाणी 1 रन मैदानावरती कंप्लीट केली. अजूनही विजयासाठी विचार केला. येणारे बॉल मैदानावरती आहे शेष 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 9ची गरज आहे. बॉल मैदानावरती द्यायचे आहेत. सुजित केसरी साहेब देखील आहेत, सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक जण खुश आहे. जितूजी या ठिकाणी आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात. आपलं सहर्ष स्वागत आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण भरपूर सारी मजा केली होती. आता इथे सध्याच्या घडीला आपण पाहिलं, हे लोकल क्रिकेट नाही, हे क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट आहे, एक वेगळं क्रिकेट आहे आणि इथे तुमच्या डावपेचाला सर्व काही ओळखलं जात आहेत. वेळ घेतलाय, टाइम घेतलाय, पण टाइम पण सांगतं ना, समय पर आपका क्या करना है. वेळ सांगतं कोणाचं काय करायचं, वेळ ठरवणार कोणाचं काय करायचं, सेकंदही सांगतोय माणसाचं काय करायचं. पाहूया आता कोणी वेळ घेतलाय. 7 बॉलचा खेळ आहे. 9 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज आकाश ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग श्रेयस. वॉट अ फील्ड. मॅग्निफिसंट फील्ड बाय श्रेयस यांनाच पाहिलं होतं. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल ज्या खेळाडूच्या नावी आहे तोच खेळाडू श्रेयस यांना मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलेलं आहे. मॅच पाहता शेवटच्या 6 बॉल पर्यंत गेलाय आणि 6 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. थँक्यू. गाणं सध्या बाबूजीचा वाजला पण बाबूजीने आता जयालाच सांगायचं आहे.
6 बॉलमध्ये त्याला आज 8 वाचवायचे आहेत. पहिला पण पुन्हा डगआउटच्या दिशेने पाहिलं तर आता काहीतरी कानमंत्र दिलंय. ओम साई मनवेलपाडा की दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा वरद विनायक. आता प्रेक्षकांना काय हवंय माहिती का, प्रेक्षकांना अर्धे सपोर्टर असतील वरद विनायकचे ते सांगतील वरद विनायक जिंकू दे, दुसरे सपोर्टर असतील ओम साईचे ते सांगतील ओम साई जिंकू दे. पण कदापि आता सुपर ओव्हर असेल ना तर काही जण सांगत असतील सुपर ओव्हर होऊ दे, म्हणजे प्रेक्षक वर्ग सांगत असतील सुपर ओव्हर होऊ दे. काय होणार नाही माहीत, पण प्रेक्षक वर्गाला सुपर ओव्हर होऊ देत. आणि वसंत वरे साहेब आणि संपूर्ण टीम व्यासपीठावरती आहे ना, त्यांना काय हवंय, त्यांना तेच हवंय, एक चांगली मॅच वाढू दे. म्हणजे कालचा दिवस चांगल्या पद्धतीने पार पडलाय, आजचा दिवसही चांगला पार पडलाय, मग शेवटही गोड व्हायला हवा. म्हणून वसंत वरे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठावरती मान्यवर तेही ते विचार करतायत की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ दे, मग अजून मजा येईल, अजून मजा येणार आहेत, पण जाणार शेवटच्या बॉल पर्यंत. जितू क्षत्रिय साहेब यापूर्वी मी म्हटलं की त्यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. पहिलाच बॉल, ओ ना मुन्ना ना, नाही थांबल्यात गाडीचा ब्रेक लावलाय. म्हणून गाडीला कधी ब्रेक लावायचा, कधी सिग्नल वरून गाडी पास करायची, याही गोष्टी माहीत पाहिजेत, नाहीतर भरपूर साऱ्या अडचणीला सामोरे जावं लागत आहेत. निर्धाव चेंडू आलेला आहे, समीकरण पाटील नेटवर्कला सातत्याने दाखवलं जात आहेत. 5 बॉलमध्ये 8ची गरज आहे. क्रुशल मॅच, फायनल मॅच. आई जुदानी मातेचं समोर डोंगर आहे, पायथ्याशी आपण सर्वजण आहोत आणि तिथे सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. 5 बॉलमध्ये 8 डाबेची गरज. गोलंदाज रेडी, पुढचा बॉल. ओ ड्राईव्ह केला, सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, सिंगल, चिकी सिंगल मैदानावरती पूर्ण केले गेले आहेत. 1 धाव मैदानावरती पूर्ण होतात. समीकरणाच्या दिशेने पुन्हा जाऊयात. मॅच पाहता शेवटच्या मोमेंटला आलेला आहेत. 4 बॉलमध्ये 7ची गरज आहे. आयुष्यामध्ये एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे. जसं एखाद्या परिवारामध्ये नवरा बायकोची साथ असणं गरजेचं आहे, तर ते संतुलन चांगलं घडतं. तसं क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर एखाद्या खेळाडूला एकमेकांची साथ नाही मिळाली, मग तो संघ देखील चांगला नाही होत. त्यामुळे एकमेकांची साथ असणं गरजेचं आहे. तोच 7 चाकडा आहे. तो 7 चाकडा पुन्हा पुढे आलेला आहे. 4 बॉलमध्ये 7ची गरज. पाहूया जिंकेल कोण, जिंकून जिंकणार कोण, पीसीसी चषकावरती या थरारावरती आपलं नाव कोरणार कोण. ओ नाही खेळायचं होतं, फटका, विकेट मिळाली, फलंदाज बाद. रंग चढ़ा है, धुंध चढ़ा है, बैंड बाजा बारात सब कुछ लेके आओ, लेकिन मैच देखना ना भूलो. अशीच मॅच आहेत. आता काही जणांनी बँड बाजा सर्व काही बुक केलं असेल का, मॅचेस फायनलची मॅच आहेत, मेगा फायनलची मॅच आहेत आणि त्याच्यामध्ये काही रंगतदार मॅचेसही आता मैदानावरती आलेल्या आहेत. सामना पाहता शेवटच्या मोमेंटला आलेला आहे. 3 बॉलचा खेळ, 3 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 1 फटका मॅचला कन्वर्ट करेल, 1 फटका विजयापर्यंत घेऊन जाईल, 1 फटका पहिल्या क्रमांकाची आशा अपेक्षा आहे ना त्या स्वप्नापर्यंत घेऊन जाणार आहेत. 3 बॉल 7ची गरज. कोणाचं नशीब आजमावेल समर्थ. तिथून आपण पाहिलं तर खास करून एका बाजूला टीम ओम साई मनवेलपाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला वरद विनायकचा संघ आहेत. 3-7 जय. पटका गेला नाही, मोठा पटका घेऊ शकले, निर्धावालाय. आता तर काय नाही करायचं, आता मोठाच फटका खेळायचा आहे. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 7ची गरज आहे. पण नेहमी म्हणतात ना, बिलीव्ह इन अचीव, क्रिकेटमध्ये बिलीव्ह इन अचीव करायचं आहे. स्वप्नाची पूर्ती करायची असेल, स्वतःला 5 गोष्टी सांगा. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवानं मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे आणि आय एम द विनर, मी विजय आहे. स्वतःला 5 लाईन सांगा. यस, तुम्ही करू शकता डेफिनेटली. ओ नाही, गोलंदाज जयने सांगितलं यस आय कॅन डू इट, मी करणार. मॅच मध्ये पकड निर्माण करणार आणि मॅच शेवटच्या बॉलवरती आलाय जिथे 7ची गरज आहे. 1 बॉलमध्ये शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये 7 रनची गरज. वाईड आला. आता आणखीन काही आहे की काय, प्रत्येकाला तेच सांगतो की अजून काय आहे का या पिक्चर मध्ये, आणि पिक्चर मध्ये येण्यासाठी आणखीन काहीतरी वेगळं करावं लागेल. 1-6ची गरज असताना षटकार आलाय, पण षटकार नाही चालणार आणि फायनल जिंकलंय. टीमचं नाव आहे वरद विनायक. पाटलांचा बैलगाडा